नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांना बँकेमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी NKGSB बँक कोऑपरेटिव्ह बँक जे आहे त्या बँकेने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे। क्लर्क पदासाठीच्या एकूण 30 ज्या जागा आहेत त्या 30 जागा भरल्या जाणार आहेत। ही जी काही भरती आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, NKGSB बँक जे आहे ही कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि हिच्या ज्या शाखा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये कोकण, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या सगळ्या ठिकाणी ही जी काय बँक आहे या बँकेच्या काय आहेत ब्रँच आहेत। त्याचबरोबर इथं बघा ज्या आता पोस्ट भरायच्या आहेत 30 ज्या जागा भरायच्या आहेत क्लर्क पदासाठीच्या, तर त्या कोणत्या ब्रँचला भरायच्या आहेत बघा, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि गुजरात ह्या ज्या काही ब्रँच आहेत या सर्व ब्रँच मध्ये एकूण 30 जागा भरायच्या आहेत। आता याच्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर त्यांनी मिनिमम सेकंड क्लास ग्रॅज्युएशनचा तुमचा असणं आवश्यक आहे। तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही स्ट्रीम मधून झालेलं असू द्या तरी चालणार आहे। तुम्हाला इथं मिनिमम तुम्हाला सेकंड क्लास ग्रॅज्युएशनला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात। बघा, जे विद्यार्थी मित्र फ्रेशर आहेत ते देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात, परंतु प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स ज्यांच्याकडे बँकिंग नॉलेज आहे अशा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे। आलं का लक्षात? चला, आणि प्रोफेशनशी तुमची कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये असणं आवश्यक आहे। तुम्ही चांगलं कॉम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता एज लिमिटच्या बाबतीत त्यांनी क्रायटेरिया काय दिलेला आहे तर 30/4/2026 रोजी तुमचं वय जे आहे, जे ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आहेत त्यांचं 27 वर्षापेक्षा जास्त असलं नाही पाहिजे आणि जे पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट आहेत त्यांचं 28 वर्षापेक्षा वय जे आहे ते वय जास्त असलं नाही पाहिजे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही इथं इलिजिबल झाल्यानंतर तुम्हाला इथं 944 रुपये फी भरावी लागणार आहे। रिटर्न टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला इथं 944 रुपये इतकी फी भरावी लागणार आहे। आता या ठिकाणी ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहे तर तुम्हाला इथं recruitment@nkgsbbank.com हा जो काही तुम्हाला मेल आयडी दिलेला आहे या मेल आयडी वरती तुम्हाला 11 जून 2026 पर्यंत काय करायचे ऍप्लिकेशन जे आहेत ते ऍप्लिकेशन करायचे आहेत। ऍप्लिकेशन करण्यासाठीचा इथं त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे। पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे, रेसिडेन्शियल तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, तुमचं जे काही क्वालिफिकेशन झालेलं असणार आहे ते टाकायचंय, तुम्हाला पर्सेंटेज किंवा स्कोर काय आहे तो तिथं टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ तुमची टाका, ईमेल आयडी टाका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। मित्रांनो, हा जो फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅट मध्येच तुम्हाला काय करायचं आहे, सगळी माहिती काय करायची एक्सेल मध्ये भरायची आणि त्या ठिकाणी पाठवायची आहे। त्याचबरोबर तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट देखील त्याच्यामध्ये मेलमध्ये काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत आणि त्या पाठवायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे 11 जून 2026 पर्यंत। आणि जे काही कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहेत त्यांची सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे मित्रांनो, ती सिलेक्शन प्रोसेस तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यामधून तुमची जी काही फायनल तुमचं सिलेक्शन असणार आहे ते सिलेक्शन होणार आहे। त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, जे विद्यार्थी मित्र बँकेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत अशापर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।